नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चर्समध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये युनिट नंबर 2 मिनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत, की ज्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफाय इंटू पर्सनल रिअल अँड नॉमिनल अकाउंट्स यावरती उदाहरणं पाहिलेली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला यापुढचा जो काही भाग आहे त्यावरती चर्चा करायची आहे, ज्यामध्ये महत्त्वाचं आहे अकाउंटिंग इक्वेशन. हे अकाउंटिंग इक्वेशन पाहत असताना आपल्याला काही सूत्रांचा अभ्यास करायचा आहे. त्या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला आपल्या व्यवसाय संस्थेचं टोटल असेट्स, टोटल कॅपिटल आणि टोटल लायबिलिटीज क्रिएट करायची असतात, की ज्यामध्ये एकूण संपत्ती आपल्याकडे किती आहे, एकूण भांडवल किती आहे आणि एकूण देयता किती आहे ही आपल्याला शोधावी लागते. आणि हे टोटल असेट्स किंवा लायबिलिटीज कॅपिटल शोधण्यासाठी आपल्याला या सूत्रांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला आपले टोटल असेट्स आणि टोटल लायबिलिटीज कळणार आहेत. मग ही कोणती कोणती सूत्र आहेत ती आपल्याला पाहायची आहेत. पहा, फर्स्ट नंबर 1 काय आहे, असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. तुम्हाला या ठिकाणी काय शोधायचं आहे, तर असेट्स शोधायचे आहे. मग ही असेट्स तुम्ही कशी शोधणार आहात, तर तुम्हाला लायबिलिटीज प्लस कॅपिटल करावं लागेल. लायबिलिटीज म्हणजे काय आहेत, देयता आहेत, जबाबदाऱ्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल ऍड करायचं आहे. म्हणून साधारणतः हे सूत्र काय आहे बघा, असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज प्लस कॅपिटल. तुम्हाला असेट्स कधी मिळणार आहे, तर लायबिलिटीज किती आहेत ती तुम्हाला शोधायची आहे आणि त्यामध्ये कॅपिटल प्लस करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही लायबिलिटीज मध्ये कॅपिटल इन्क्लूड कराल, मिक्स कराल, ऍड कराल, त्यावेळी तुम्हाला टोटल काय मिळणार आहे, तर असेट्स मिळणार आहे. म्हणून टोटल असेट्स काढण्यासाठी तुम्हाला लायबिलिटीज प्लस कॅपिटल करायचं आहे. सेकंड आहे, तुम्हाला आता काय शोधायचं आहे, तर कॅपिटल शोधायचं आहे. ज्यावेळी व्यवसाय संस्थेचं टोटल कॅपिटल तुम्हाला शोधायचं असेल त्यावेळी तुम्ही इक्वेशन काय तयार करणार, टोटल असेट्स मायनस आउटसाइडर लायबिलिटीज. काय शोधायचं या ठिकाणी, कॅपिटल, टोटल भांडवल शोधायचं आहे. मग ते कसं शोधणार तुम्ही, त्यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे, टोटल असेट्स घ्यायचे आहेत. मग हे सर्व जी माहिती आहे, जी मी आता सांगतोय की लायबिलिटीज असेल, कॅपिटल असेल, किंवा आता मी म्हटलं की टोटल असेट्स आहे, ही माहिती तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, ट्रान्झॅक्शन मध्ये ऑलरेडी दिलेली असेल. तुम्हाला हे नव्याने कुठून आणायचं नाहीये, ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्हाला शोधायला काय लावलं त्यावरून ते इक्वेशन टाकायचं आहे आणि इक्वेशन मध्ये ठराविक माहिती प्रोव्हाइड करायची आहे. आता ती माहिती कशी टाकायची ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं की कॅपिटल शोधायचं आहे, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की टोटल असेट्स पाहायचे आहेत, की ज्या तुम्हाला प्रोव्हाइड केलेले असतील. त्या टोटल असेट्स घ्यायच्यात आणि त्यामधून आउटसाइडर ज्या लायबिलिटीज आहेत त्या मायनस करायच्यात. आउटसाइडर लायबिलिटीज मीन्स जे त्रयस्थ व्यक्ती आहे की ज्यांनी व्यवसाय संस्थेसाठी पैसे प्रोव्हाइड केलेले आहेत, असे लोक आउटसाइडर आहेत, त्रयस्थ व्यक्ती आहेत की ज्यांचा व्यवसायाशी संबंध नाही, परंतु त्यांनी व्यवसायाला पैसे दिलेले आहेत. मग ते कुठल्याही स्वरूपात असेल, की त्यांना ते पैसे परत द्यायचे आहेत, देण्याची जबाबदारी आहे, म्हणजे ती लायबिलिटीज आहे. असे हे आउटसाइडर आहेत. मग तुम्हाला कॅपिटल शोधण्यासाठी काय करावं लागेल, टोटल असेट्स मायनस आउटसाइडर लायबिलिटीज दाखवावे लागतील. त्यावेळी तुम्हाला काय मिळतील, कॅपिटल मिळणार आहे. आता तुम्हाला पुन्हा असेट्स शोधायचे आहेत. मग अशा वेळी तुम्हाला कॅपिटल प्लस आउटसाइडर लायबिलिटीज शोधावे लागतील. आता या ठिकाणी तुम्ही पहिलं इक्वेशन जर पाहिलं तर लक्षात येईल की लायबिलिटीज आहे आणि कॅपिटल आहे. इथे पण कॅपिटल आहे, फक्त शब्द काय वाढलाय, आउटसाइडर लायबिलिटीज वाढलेला आहे. ह्या लायबिलिटीज मध्ये प्रकार येणार आहेत, जसं बँक लोन आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं लोन आहे, क्रेडिटर्स आहेत. तसंच आउटसाइडर लायबिलिटीज मध्ये आपल्याला काही ठराविक व्यक्तींचे नाव दिलेले असतील की ज्यांच्याकडून आपण काही पैसे घेतलेले असतील, अशा आउटसाइडर लायबिलिटीज. म्हणून असेट्सच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या. आणि लास्टला तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी कॅपिटल आणि लायबिलिटीज ज्यावेळी तुम्ही प्लस करणार त्यावेळी तुम्हाला काय मिळते, तर लायबिलिटीज मिळतात. या लायबिलिटीज आणि या असेट्स तुम्हाला इक्वल दाखवायचे आहेत. ठीक आहे.
हे इक्वेशन तुम्हाला लास्टला तयार होईल ज्यावेळी तुम्ही फाइंड आउट कराल काय असेट्स किंवा कॅपिटल. ठीक आहे, तुम्ही हे सूत्र मात्र लक्षात ठेवायचे आहेत. असेट्स कॅपिटल, असेट्ससाठी लायबिलिटीज प्लस कॅपिटल, कॅपिटलसाठी टोटल असेट्स मायनस आउटसाइडर लायबिलिटीज, असेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस आउटसाइडर लायबिलिटीज, आणि लास्टला तुम्हाला काय मिळणार आहे तर असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज. मग आता या सूत्रांचा वापर करून एखादं ट्रान्झॅक्शन आपल्याला कसं तयार करता येईल ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, बघा फर्स्ट ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे आपल्याला. राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 50,000. आता या ठिकाणी आपल्याला असेट शोधायचे आहे, कॅपिटल शोधायचं आहे आणि लायबिलिटीज शोधायचे आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन दिले राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 50,000, म्हणजे 50,000 रुपयांच्या साह्याने राहुलने व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. मग आता आपल्याला इक्वेशन टाकून आपल्याला असेट्स आणि लायबिलिटीज पाहायचे आहेत, किती आहेत. जसं मगाशी आपण या अगोदर पाहिलं की असेट्सचं सूत्र आपण पाहिलं, काय पाहिलं बघा, असेट्स इज इक्वल टू काय आहे कॅपिटल प्लस लायबिलिटीज, हे सूत्र आहे. मग या इक्वेशन मध्ये आपल्याला या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट टाकायची आहे. तर ती कशी टाकली जाईल बघा. राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 50,000, 50,000 रुपयांच्या साह्याने व्यवसायाला सुरुवात केली. ज्यावेळी व्यवसायाला सुरुवात केली, व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला आवश्यक काय असतं तर भांडवल असतं. मग इथं स्टार्टेड बिझनेस आहे म्हणजे व्यवसायाला सुरुवात केली 50,000 रुपयांच्या साह्याने. हे 50,000 रुपये व्यवसाय सुरू करण्यासाठी आणलेले आहेत, म्हणजेच ते काय आहे तर कॅपिटल आहे. म्हणून या ठिकाणी कॅपिटल किती आहे 50,000. 50,000 कॅपिटल आहे. आता ट्रान्झॅक्शन जर पाहिलं तर याच्यामध्ये कुठेही लायबिलिटीज दिसत नाही आपल्याला, देयता दिसत नाही. पैसे आलेले आहेत कशाच्या स्वरूपामध्ये कॅपिटलच्या स्वरूपामध्ये. इथे लायबिलिटीज क्रिएट झाली का झालेली नाहीये. मग या ठिकाणी लायबिलिटीज 0 आहे. आता बघा कॅपिटल जर 50,000 आहे, 50,000 ही काय आहे कॅश आहे, कॅश आपली असेट्स असते. म्हणून 50,000 जरी कॅपिटल असलं तरी ती कॅश आहे, कॅश आपली असेट्स आहे. म्हणून पर्यायाने आपल्याकडे असेट्स किती असणार आहे 50,000. ठीक आहे, तर हे चित्र असं दिसेल की असेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. म्हणून 50,000 आपल्याकडे असेट्स आहे म्हणजेच कॅपिटल 50,000 आहे, लायबिलिटीज या ठिकाणी 0 असणार आहे. म्हणून पर्यायाने आपल्याला असं म्हणता येईल रुपीज 50,000 इज इक्वल टू रुपीज 50,000. जसं लास्टचं इक्वेशन आपण पाहिलं, काय पाहिलं होतं असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज. इकडे आपल्याला काहीच लायबिलिटीज दिलेली नाहीये, परंतु कॅपिटल जे आहे म्हणून 50,000 आणि 50,000 हे पहिल्या ट्रान्झॅक्शन वरून आपल्याला सांगता येईल. बघा नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नंबर 2. राहुल परचेस्ड मशिनरी फ्रॉम HP ऑन क्रेडिट रुपीज 10,000. आता आपण एक सिक्वेन्स केलेली आहे कशाची तर राहुल नावाचा जो व्यक्ती आहे त्याच्या बिझनेसच्या संदर्भामध्ये. अगोदरचं ट्रान्झॅक्शन पाहिलं आपण, राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 50,000, त्याने 50,000 रुपयांच्या साह्याने व्यवसायाला सुरुवात केली. आता सेकंड ट्रान्झॅक्शन आपल्याला सांगितलं की राहुल परचेस मशिनरी फ्रॉम HP ऑन क्रेडिट रुपीज 10,000. आता दुसऱ्या व्यवहारामध्ये राहुलने काय केलंय तर मशिनरी खरेदी केली फ्रॉम कुणाकडून HP, हिंदुस्तान पेट्रोलियम कोणी असेल, काय HPचं काय लॉंग फॉर्म असेल तो, HP कंपनीकडून त्याने मशिनरी खरेदी केलेली आहे. म्हणून राहुल परचेस्ड मशिनरी फ्रॉम HP ऑन क्रेडिट रुपीज 10,000, म्हणजे राहुलने मशिनरी खरेदी केली HP कंपनीकडून ऑन क्रेडिट रुपीज 10,000. उधारीवरती 10,000 रुपयांची मशिनरी राहुलने खरेदी केलेली आहे. आता मागच्या ट्रान्झॅक्शनचा आधार आपल्याला घ्यायचा आहे की मागच्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय चित्र होतं बघा की आपल्याकडे असेट्स 50,000 होत्या आणि कॅपिटल पण 50,000 होतं आणि इथे 0 होता, बरोबर आहे या अगोदरच्या ट्रान्झॅक्शन मध्ये. आता नवीन ट्रान्झॅक्शन मध्ये म्हणजे न्यू ट्रान्झॅक्शन काय सांगते बघा, कॅपिटल आता आपल्याकडे काय आहे का नवीन याच्यामध्ये आलेलं नाही. लायबिलिटीज किती आलेली आहे आता इथे या ठिकाणी बघा की परचेस मशिनरी फ्रॉम HP ऑन क्रेडिट, उधारीवरती म्हटलेलं आहे. मग ज्यावेळी उधारीवरती म्हटलं याचा अर्थ काय होतो
की आपल्याला भविष्य काळामध्ये त्याचे पैसे द्यावे लागणार आहे, देण्याची जबाबदारी असेल, म्हणजेच हे 10,000 काय असतील तर लायबिलिटीज असतील. या ठिकाणी चित्र असे दिसेल बघा की न्यू ट्रान्झॅक्शन मध्ये आता आपल्याकडे असेट्स काय काय असणार आहे बघा. आपल्याकडे नवीन ट्रान्झॅक्शन नुसार असेट्स प्लस नवीन असेट्स काय आपल्याकडे तर मशिनरी आहे, म्हणून या ठिकाणी काय असेल मशिनरी असेल. हे दोन्ही असेट्स आहेत या सूत्रानुसार. इथे असेट्स दिसतात, मग ह्या असेट्स काय आहेत तर ही मूळ असेट्स आणि ही नवीन असेट्स. ठीक आहे. त्यानंतर कॅपिटल प्लस काय आहेत तर लायबिलिटीज आहेत. मग आता या नवीन इक्वेशन नुसार आपल्याला यामध्ये अमाऊंट फिलअप करायचे आहेत. बघा काय होतंय, मूळ असेट आपल्याकडे आहे किती 50,000ची, की जी सुरुवातीला आपण दाखवलेली आहे. पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपण पाहिलं की आपल्याकडे टोटल असेट्स आणि लायबिलिटीज किती होत्या, त्यामध्ये ही 50,000 होती. प्लस नवीन असेट्स मशिनरी आहे, न्यू असेट्स कोणते आहे मशिनरी, किती रुपयांची आहे 10,000 इज इक्वल टू कॅपिटल म्हणून किती होते आपल्याकडे 50,000 प्लस आता नवीन लायबिलिटीज आपली तयार झालेली आहे. इथे म्हटलं ऑन क्रेडिट रुपीज 10,000. ऑन क्रेडिट आहे म्हणजे उधारीवरती आहे, उधारीवरती आपण वस्तू खरेदी केली म्हणजे आपले 10,000 हे लायबिलिटीज आहे. बघा मग आता 50 आणि 10 60,000 आणि इकडे पुन्हा 60,000. जसं आपण लास्टचं इक्वेशन पाहिलं होतं काय असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज, असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज कशा आहेत त्या सारख्या आहेत, हे लक्षात घ्या. सारख्या आल्यात, इथे 60,000 आलेत आणि इथे 60,000 आलेत. ठीक आहे, हे ट्रान्झॅक्शन तुमच्या लक्षात आलं असेल. लास्ट नंबर 3 तिसरं ट्रान्झॅक्शन बघा इक्वेशनच्या संदर्भामध्ये. राहुल परचेस्ड गुड्स रुपीज 20,000. आता तिसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये ह्या राहुलने काय केलंय बघा की गुड्स परचेस केलेले आहेत 20,000 चे, 20,000 रुपयांचा माल खरेदी केला. इथे कुठेही ऑन क्रेडिट शब्द वापरलेला नाही. मग ऑन क्रेडिट शब्द वापरलेला नाही म्हणजे हा जो माल आहे तो त्याने रोखीने खरेदी केलेला असणार आहे. ठीक आहे, मग माल खरेदी केला 20,000 रुपयांचा. पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं बघा की कॅपिटल आणलं 50,000चं. राहुल स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज 50,000. 50,000 आपण घेतले, लायबिलिटी 0 होती म्हणून टोटल 50,000 इथे दिसले आपल्याला असेट्स. त्यानंतर राहुलने काय केलं परचेस मशिनरी ऑन क्रेडिट 10,000. 10,000ची मशिनरी खरेदी केली म्हणून 10,000 मशिनरी आपल्याकडे आली म्हणून असेट्स आपल्याकडे 10,000ची आहे. ऑन क्रेडिट आहेत म्हणून 10,000 ही लायबिलिटीज आपली आलेली आहे. आता तिसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं राहुल परचेस्ड गुड्स रुपीज 20,000. 20,000 रुपयांचा माल राहुलने खरेदी केलेला आहे. मग आता 20,000 रुपयांचा माल जर राहुलने खरेदी केला असेल तर बघा की राहुलने त्या मालाच्या मोबदल्यामध्ये 20,000 दिलेले असतील. मग या ठिकाणी आपल्याला कॅश तेवढी स्पेंड होणार आहे, खर्च होणार आहे. मग असेटच्या रूपामध्ये हे 50,000 दिसतात, ही कॅश आहे. ज्यावेळी राहुलने गुड्स खरेदी केले याचा अर्थ त्याने या असेट्स मधून या कॅश मधून 20,000 दिलेले असतील. तर पहिली असेटच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या की काय चित्र दिसेल बघा. आता न्यू ट्रान्झॅक्शन नुसार इथे दिसेल असेट्स प्लस मशिनरी दिसेल प्लस स्टॉक दिसेल इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज दिसेल. मग आता बघा पहिले जे ट्रान्झॅक्शन मध्ये 50,000 असेट्स म्हणून आलेले आहेत. आता 20,000 रुपयांचा माल खरेदी केल्यामुळे या 50 मधून 20,000 कमी होतील म्हणजे आता आपल्याकडे कॅश 30,000ची आहे. त्यानंतर मशिनरी आपल्याकडे ऑलरेडी आहे 10,000ची आणि आता पुन्हा 20,000 रुपयांचा माल आला, हा स्टॉक आहे. असं चित्र आपल्याकडे दिसेल बघा. असेट्स मशिनरी आणि स्टॉक हे 30,000 का दिसतात तर 50,000 आधी असेट्स होती, त्यातून 20,000 रुपयांचा माल खरेदी केला म्हणजे 20,000 मायनस झाले, इथे दिसतात 30,000 प्लस 10,000 ची मशिनरी ट्रान्झॅक्शन नंबर 2 मधून आलेली आहे. परचेस मशिनरी ऑन क्रेडिट 10,000ची. आता तिसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस गुड्स आहेत, वस्तू खरेदी केल्या म्हणजे आपण त्या कुठेतरी ठेवणार आहोत म्हणजे तो काय आहे आपला स्टॉक आहे 20,000चा. आता कॅपिटल बघा किती आहे.
की कॅपिटल आपण आणलेलं 50,000च आहे. आता तुम्ही पुढं त्याचं काय केलं तो वेगळा भाग आहे. पण पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये काय झालं की कॅपिटल म्हणून 50,000 तुम्ही आणलेले आहेत, म्हणून ते 50,000 ॲज इट इज राहतात. प्लस तुमची लायबिलिटीज मशिनरी तुम्ही 10,000ची घेतलेली आहे, म्हणून ती 10,000 या ठिकाणी दिसते. आता बघा, असेट्स आणि लायबिलिटीज सारख्या आल्या पाहिजे एवढं लक्षात ठेवा. 30,000 प्लस 10,000 प्लस 20,000, 30,000 प्लस 10,000 40,000 प्लस 20,000 60,000, 50,000 प्लस 10,000 60,000. इथे तुम्हाला काय करायचं आहे, असेट्स आणि लायबिलिटीज या इक्वल दाखवायच्या आहेत आणि या इक्वेशन नुसार त्या कशा येतात तर इक्वल येतात. म्हणून साधारणतः हे इक्वेशन तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. असेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटीज. लास्टला तुम्हाला जे इक्वेशन दिलं असेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज ते क्लिअर कट आलं पाहिजे, सारखं आलं पाहिजे. ठीक आहे. तर हे इक्वेशन जे आहे ते तुम्ही पाठ करा. त्यावरती वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आहेत त्याचा देखील आपल्याला अभ्यास या ठिकाणी महत्त्वाचा आहे, जेणेकरून आपल्याला टोटल असेट्स आणि लायबिलिटीज ज्या आहेत त्या क्रिएट करता येतील. ठीक आहे. तर हे वारंवार बघा, पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. सरावाने तुम्हाला हे सहज शक्य होईल. तर तो व्यवस्थित बघा आणि व्हिडिओबाबत जर काही शंका असेल तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि महत्त्वाची गोष्ट की व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा पूर्ण नाव, रोल नंबर आणि तुकडी मात्र मेन्शन करायला विसरू नका, जेणेकरून तुमचा रेकॉर्ड आमच्याकडे राहील. ठीक आहे. धन्यवाद.